नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये। गुंतवणूक ही आपल्या आर्थिक भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, परंतु कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी एक महत्त्वाचा प्रश्न विचारणे आवश्यक असते। आपली जोखीम क्षमता काय आहे हे समजून घेणे तुम्हाला गुंतवणूक करण्याची योग्य दिशा ठरवण्यासाठी मदत करू शकते। आज आपण जाणून घेणार आहोत स्वतःची जोखीम क्षमता कशा प्रकारे तपासली पाहिजे आणि ते कसे आपल्या आर्थिक उद्दिष्टासाठी जोडले जाऊ शकते। चला तर मग सुरुवात करूया आणि या स्कोर सिस्टीमच्या माध्यमातून तुमच्या जोखमींची क्षमता प्रॅक्टिकली आपण आज मोजूया। सुरुवातीला पाहूया महत्त्वाचे प्रश्न ज्यांची उत्तरे या व्हिडिओत तुम्हाला मिळणारच आहेत। तुमचे वय किती आहे आणि ती तुमच्या गुंतवणुकीच्या जोखमीवर कसा परिणाम करू शकते। तुमची वैवाहिक स्थिती कोणती आहे, तुम्ही एकटे आहात, विवाहित आहात की अविवाहित असणे गुंतवणुकीच्या धोरणावर कसा परिणाम करू शकते। तुमच्या कुटुंबातील सदस्यांची संख्या आज रोजी किती आहे आणि त्या जबाबदाऱ्यांमुळे तुम्हाला किती जोखीम पत्करता येईल। तुमच्या गुंतवणुकीचा मुख्य हेतू काय आहे, अल्पकालीन नफा, दीर्घकालीन सुरक्षितता किंवा संपत्ती निर्माण करणे यापैकी काय आहे। तुम्ही गुंतवणूक किती काळापर्यंत चालू ठेवणार आहात, गुंतवणूक थांबवण्याचा ठराव कधी घ्याल, गुंतवणुकीतून तुमच्या अपेक्षा नेमके काय आहेत, तुम्हाला किती परतावा अपेक्षित आहे, तुम्ही गुंतवणुकीत लॉस स्टॉप कसे कराल, नुकसान सहन करण्याची तुमची क्षमता किती आहे, तुमच्यासाठी लॉस लेवल किती महत्त्वाची आहे आणि ती तुम्ही कशी ठरवता। तुमची जोखीम क्षमता तपासण्यासाठी स्कोर सिस्टीममध्ये किती पॉईंट्स मिळवता आणि त्याचा तुमच्या गुंतवणुकीच्या निर्णयावर कसा परिणाम होतो। मित्रांनो, सुरुवात करण्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल आणि आपल्याला जर आर्थिक अपडेट रोज पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सुरुवात करूया महत्त्वाच्या मुद्द्यांना। आजचा आपला विषय आहे स्वतःची जोखीम घेण्याची क्षमता कशी निश्चित करायची। गुंतवणूक करण्याअगोदर तुम्ही किती जोखीम उचलू शकता हे जाणून घेणे आवश्यक असते। तुमच्या मिळकतीच्या स्रोताला लक्षात घेऊन जोखीम उचलण्याची क्षमता निश्चित केली म्हणजे तुमच्या आवश्यकतेनुसार अशा श्रेष्ठ गुंतवणुकीच्या विकल्पांची तुम्ही योग्य अशी ती निवड करू शकता। पहिला मुद्दा असा आहे की तुम्ही किती जोखीम घेऊ शकता। आपण प्रश्नोत्तरांच्या आधारे तुमची जोखीम घेण्याच्या क्षमतेचे मूल्यांकन तुम्ही स्वतःच करू शकता। अशी पद्धत तुम्हाला सांगतो। जीवनात अनेक वेळेस आपल्या गुंतवणुकीचे काय करावे याचा अंदाज तुम्हाला येईल आणि त्याप्रमाणे तुम्ही नियोजन करू शकाल। स्कोर सिस्टीम प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्हाला 5 विकल्प दिलेले असतील, अ, ब, क, ड आणि ई। प्रत्येक विकल्पासाठी तुम्हाला गुण दिलेले आहेत। अ साठी 1 पॉईंट, ब साठी 2 पॉईंट, क साठी 3 पॉईंट, ड साठी 4 पॉईंट आणि ई साठी 5 पॉईंट। मित्रांनो, हे पॉईंट लक्षात ठेवा। आता आपण प्रश्नोत्तराला सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, सध्या तुमचे वय किती आहे। अ पॉईंट आहे 30 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी, ब पॉईंट आहे 30 ते 40 वर्ष, क पॉईंट आहे 41 ते 50 वर्ष, ड पॉईंट आहे 51 ते 60 वर्ष आणि ई पॉईंट आहे 60 वर्षापेक्षा अधिक। या पहिल्या प्रश्नासाठी तुम्ही अ, ब, क, ड, ई पैकी कोणत्या वयोगटात बसता ते तुम्हाला इथे नोंद करायचं आहे। दुसरा प्रश्न आहे, तुम्ही जीवनाच्या कोणत्या वळणावर सध्या आहात। याच्यातील अ पॉईंट आहे एकटे आहात, ब पॉईंट लग्न होऊन मुलबाळ नसलेले आहात, क पॉईंट लग्न होऊन 1 किंवा अधिक मुले आहेत जी तुमच्यावर अवलंबून आहेत, ड पॉईंट आहे एकटे पालक आहात, ई पॉईंट आहे लग्न होऊन 1 किंवा अधिक मुले आहेत जी तुमच्यावर अवलंबून नाहीत। मित्रांनो, या दुसऱ्या प्रश्नाचे तुम्हाला अ, ब, क, ड, ई पैकी एक जो पर्याय आहे तो निवडायचा आहे। पुढे तुम्हाला किती पॉईंट मिळतात ते सुद्धा सांगणारच आहे। तिसरा प्रश्न आहे, तुमच्यावर किती लोक अवलंबून आहेत। अ पॉईंट आहे 0, ब पॉईंट आहे 1, क पॉईंट आहे 2, ड पॉईंट आहे 3 आणि ई पॉईंट आहे 4 किंवा त्यापेक्षा अधिक। या प्रश्नाचं सुद्धा तुम्हाला अ, ब, क, ड, ई पैकी एक पर्याय निवडायचा आहे। चौथा प्रश्न आहे, गुंतवणूक करण्यामागील तुमचा हेतू काय आहे। अ पॉईंट आहे आक्रमकपणे पुढे जाणे, ब पॉईंट आहे नोंदपात्रतेने पुढे जाणे, क पॉईंट आहे साधारणपणे पुढे जाणे, ड पॉईंट आहे सचेत होऊन पुढे जाणे, ई पॉईंट आहे कोणत्याही परिस्थितीत पैसे गमावणे नाही। या प्रश्नाचं सुद्धा तुम्हाला उत्तर अ, ब, क, ड, ई पर्यायापैकी
एक पर्याय निवडून ठेवायचा आहे आणि गुण किती आहेत ते तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे. 5वा प्रश्न आहे, तुम्ही तुमची गुंतवणूक केव्हा मागे घेण्यास सुरुवात कराल? अ पॉईंट आहे 15 वर्षापर्यंत, तर नक्कीच नाही. ब पॉईंट आहे 8 ते 15 वर्षानंतर. क पॉईंट आहे 4 ते 7 वर्षानंतर. ड पॉईंट आहे सध्या नाही पण 3 वर्षानंतर. ई पॉईंट आहे लगेच. या 5व्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अ, ब, क, ड, ई पर्यायापैकी एक पर्याय निवडून घ्यायचा आहे. 6वा प्रश्न आहे, बाजाराच्या साधारण स्थितीला लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचे काय करायचे ठरवाल? अ पॉईंट आहे पैसे गमावले तरी मला काहीच चिंता नाही. ब पॉईंट आहे मी थोडे नुकसान सहन करू शकतो. क पॉईंट आहे थोडे जरी नुकसान झाले तर परिस्थिती वाईट होईल. ड पॉईंट मला थोडी तरी कमाई मिळालीच पाहिजे. ई पॉईंट मला कमीत कमी माझी मूळ रक्कम तरी परत मिळाली पाहिजे. या प्रश्नाचे उत्तरासाठी तुम्हाला अ, ब, क, ड, ई पैकी एक पर्याय निवडून ठेवायचा आहे. 7वा प्रश्न आहे, तुम्ही आज 100 रुपयांची गुंतवणूक केली तर 5 वर्षांनी तुम्हाला त्याचे किती रुपये मिळाले तर समाधान वाटेल? अ पॉईंट आहे रुपये 85 ते 225 रुपये. ब पॉईंट आहे 90 रुपये ते 200 रुपये. क पॉईंट आहे 99 रुपये ते 175 रुपये. ड पॉईंट आहे 105 रुपये ते 155 रुपये. ई पॉईंट आहे 115 रुपये ते 130 रुपये. आता 8व्या प्रश्नाकडे आपण वळूया. तुम्ही तुमच्या गुंतवणुकीमुळे एखादी नोंदपात्र रक्कम गमावली तर अशा वेळेस तुम्ही काय कराल? अ पॉईंट आहे नुकसानापासून बाहेर पडण्यासाठी कमी रकमेचीच गुंतवणूक परत करून गुंतवणुकीची सरासरी किंमत खाली आणू. ब पॉईंट आहे सुरुवातीच्या रकमेपेक्षा अर्ध्या रकमेची अधिक गुंतवणूक करू. क पॉईंट आहे नुकसान कमी होण्याची वाट पाहू. ड पॉईंट आहे नुकसान वाढले तर नुकसान सहन करून गुंतवणूक काढून घेऊ. ई पॉईंट आहे लगेच नुकसान सहन करून गुंतवणूक काढून घेऊ. मित्रांनो, यापैकी तुम्हाला अ, ब, क, ड, ई पैकी एक पर्याय उत्तर म्हणून निवडून घ्यायचा आहे. 9वा प्रश्न आहे, बाजारात विपरीत परिस्थिती असेल तर तुम्ही एका वर्षात किती प्रमाणात नुकसान सहन करू शकता? अ पॉईंट आहे 30%. ब पॉईंट आहे 20%. क पॉईंट आहे 10%. ड पॉईंट आहे 5% आणि ई पॉईंट आहे 0%. या टक्केवारीच्या दरम्यानपैकी तुम्हाला एक पर्याय निवडून उत्तर लिहायचं आहे. आता मित्रांनो, या तुमची पॉईंट रेंज तुमची काय आहे ते तुम्हाला गुणांकन करून यापैकी निवडून घ्यायचं आहे. ही पॉईंट रेंज कोणती पहा. 9 ते 14 गुण खूपच आक्रमक, म्हणजेच तुम्ही 9 ते 14 गुण प्राप्त करत असाल तर तुम्ही खूपच आक्रमक व्यक्ती आहात. 15 ते 20 पॉईंट रेंज असेल तुमची तर तुम्ही आक्रमक आहात. 21 ते 26 पॉईंट तुम्हाला मिळत असतील तर तुम्ही एक साधारण गुणाच्या रेंजमध्ये आहात. आणि 27 ते 32 पॉईंट तुम्हाला मिळत असतील तर तुम्ही काही प्रमाणात सचेत व्यक्ती आहात. 32पेक्षा अधिक पॉईंट तुम्हाला मिळत असतील तर तुम्ही खूपच सचेत असे व्यक्ती आहात. तर मित्रांनो, हे सर्व पॉईंट तुम्ही लक्षात घ्यायचे आहे. व्हिडिओ तुम्ही परत पाहून असे तुमचे मूल्यांकन करू शकता. मित्रांनो, या व्हिडिओचा निष्कर्ष आपल्याला काय काढता येईल? जर तुम्ही खूपच आक्रमक गुंतवणूकदार असाल तर तुम्हाला इक्विटी मार्केट म्हणजे शेअर बाजारमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. जर तुम्ही कन्झर्वेटिव्ह म्हणजेच साधारण जोखीम घेऊ शकत असाल तर डेट मार्केटमध्ये गुंतवणूक करा. जर तुम्ही या दोघांमधील स्थिती असलेले गुंतवणूकदार असाल तर इक्विटी आणि डेट दोन्हीमध्ये तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे. तर मित्रांनो, गुंतवणूक करण्याआधी जोखीम क्षमता तपासणी ही अत्यावश्यक आहे. तुमचे वय, वैवाहिक स्थिती, कुटुंबातील जबाबदाऱ्या, गुंतवणूक हेतू आणि परतावा यासारख्या मुद्द्यांचा विचार करणे गरजेचे आहे. या सर्व गोष्टींची तपासणी केल्यानंतर तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचे ध्येय साध्य करू शकता. योग्य लॉस स्टॉप आणि लॉस लेवल ठरवणे हे तुमच्या गुंतवणुकीला सुरक्षिततेची किल्ली देईल. यामुळे पुढील गुंतवणुकीसाठी निर्णय घेताना या सर्व गोष्टींचा विचार करा आणि स्मार्ट आणि सुरक्षित गुंतवणूक करा. मित्रांनो, तुम्हाला ही पॉईंटची सिस्टीम कशी वाटली? अ, ब, क, ड, ही पद्धत आणि गुणांकन पद्धत आणि तुमची रेंज तुम्हाला इथे कळते. हा एक प्रॅक्टिकल प्रयोग तुम्ही करू शकता. व्हिडिओ परत ऐकून तुम्ही तुमचे गुणांकन करा आणि तुम्ही कोणत्या गटामध्ये येता हे तुम्ही तुमची स्वतः ठरवा आणि गुंतवणूक कशी करायची हे सुद्धा तुम्ही ठरवा. जर आवश्यक वाटेल तर कमेंटमध्ये कळवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.